सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने इथं उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, मान्य संजयजी राऊत साहेब, मान्य चंद्रकांतजी खैरे साहेब, उदय भाऊ राजपूत, उपस्थित सर्व मान्यवर। खरं तर हा जनसंवाद दौरा आहे आणि हा जनसंवाद दौरा होत असताना येणाऱ्या काळात ज्या ज्या निवडणुका होतील, मग लोकसभेच्या असतील, आता कृष्णा पाटलांनी सांगितल्याप्रमाणे की विधानसभेच्या असतील, मला असं वाटतं त्यावेळेस आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे। हा गंगापूर विधानसभा मतदारसंघ 1990 पासून सातत्याने शिवसेनेच्या मागे ताकद। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस दिन उभा राहिलेला मतदारसंघ आहे। मग गंगापूर असेल, रत्नपूर असेल, या मतदारसंघात एक गावगाव सातत्याने जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायता या शिवसेनेच्या ताब्यात राहिलेल्या आहे। अनेक संकट आली, अनेक संकट गेली, अनेक आमदार आले निवडून, ते सुद्धा गेले, परंतु गंगापूर तालुक्यातील शिवसैनिक जागच्या जागेवर राहिलाय, तो कुठेही हललेला नाही, हे आपल्याला सत्य कबूल करावं लागेल। आज इथं समोर सुद्धा बसलेले अनेक जुने निष्ठावान शिवसैनिक इथे खऱ्या अर्थानं त्यांच्याशी संवाद साधण्यासाठीच मान्य उद्धवजी ठाकरे साहेब इथं आलेले आहेत। बऱ्याच गोष्टी होतील, बऱ्याच राजकारण होतील, मी महाराष्ट्राच्या याच्यावर जाणार नाही, कारण राऊत साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब या सगळ्या विषयावर बोलणार आहेत। त्याच्यावर जाण्यापेक्षा आपल्या गंगापूर विधानसभेमध्ये आणि या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काय होतं हे आपल्याला पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे। आता बरेच लोक येतील, निवडणुका जवळ येते आलेल्या आहेत, त्यामुळे पेट्या वाटतील, हे वाटतील, गॅस वाटतील, सिलेंडर वाटतील, वेगवेगळ्या योजनेचं उद्घाटन करतील, सरकारी खर्चानं आरोग्य शिबिर करतील, परंतु तुम्ही काही करा, तुम्हाला घरी बसवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, लक्षात ठेवा। फक्त 2.5 वर्षाचा कार्यकाल मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा मुख्यमंत्री पदाचा असताना हा गंगापूर विधानसभा असेल, वैजापूर विधानसभा असेल, या सगळ्या ठिकाणी एक विकासाचा मोठ्या प्रमाणावर एक विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न त्यावेळेस सुद्धा आपण केलेला आहे। ज्या योजना उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केल्या त्याचं भूमिपूजन, त्याचं उद्घाटन करण्यासाठी आताचे लोक येत आहेत। मग एक मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना असेल, खरं तर वॉटर ग्रीडची योजना आधीच्या सरकारची होती। या सरकारने आरोप केले होते की उद्धवजी ठाकरे साहेबांना या योजनेशी घेणं देणं नाही, पण मराठवाडा वॉटर ग्रीड सुरुवात झाली, ती गंगापूर आणि वैजापूरमध्ये 373 गावाला पाणी पुरवठ्याची योजना मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केली 2021 मध्ये। 285 कोटी रुपयाची, नंतर 1100 कोटी रुपयाची, 285 कोटी रुपये पैठणला, 1100-1200 कोटी रुपये या वैजापूर आणि गंगापूरमधल्या जवळपास 373 गावांना देण्यासाठी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रयत्न केला। सगळ्यात महत्त्वाचे, आज 1995 ते 2000 या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुखाच्या नेतृत्वाखाली युती सरकार होतं, मनोहर जोशी सरांचं। त्या काळात नांदूर मधमेश्वर प्रकल्प जो 1971चा वसंतराव नाईकाच्या काळातला, तो जर पूर्णत्वास गेला असेल तर तो शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी सर असताना जवळपास 200 कोटी रुपये त्यावेळेस सुद्धा मिळालेले आहे। आणि या नांदूर मधमेश्वर मधून या वैजापूर आणि गंगापूरला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न झाला। अजूनही नांदूर मधमेश्वरचे अजूनही बरेच कामं बाकी आहे, हेडचे कामं झाले, टेलचे कामं अजून कित्येक चाऱ्या करण्याच्या बाकी आहेत, अनेक नांदूर मधमेश्वर कालव्याचं काम करण्याचं बाकी आहे, परंतु आताचं सरकार नुसतं भूलभुलैया करतंय। भूलभुलैया करत असताना या तालुक्याचा जर विचार केला, वॉटर ग्रीडची योजना केली, या तीर्थक्षेत्र सुलीभंजन आहे, त्याच्यासाठी मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून पर्यटन विभागातून पैसे आले। म्हैसमाळचा रस्ता, या मराठवाड्याचं महाबळेश्वर म्हणून म्हैसमाळ ओळखलं जातं, या म्हैसमाळसाठी योजना 10 वर्षांना डिक्लेअर होते, परंतु खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना ही म्हैसमाळ असेल, सुलीभंजनचा विकास आपण साधण्याचा प्रयत्न केला। असं सगळं होत असताना जे आमदार निवडून आले यांनी आपला गंगापूरचा साखर कारखाना सुरू करण्याचं अभिवचन आपल्याला दिलं होतं। केला त्यांनी? केला हो का नाही? नाही। मग कोणी केला सुरू कोणी केला कारखाना? कारण या आमदारांनी स्वतःचे पैसे टाकून
मला वाटतं जेलमध्ये कोण कोण गेलं, काय काय झालं, चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आपल्याला. या कारखाना सुरू करण्याचं खोटं अभिवचन दिलं, परंतु या आमदारांनी खऱ्या अर्थाने या तालुक्याची विकासाची धमळणी असलेला कारखाना, जो साहेबराव अण्णा असतील, बाळासाहेब पवार असतील, अशा ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून हा कारखाना उभा झालाय. खऱ्या अर्थाने गंगापूर तालुक्याचा विकास या कारखान्याच्या माध्यमातून होत होता. हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी खोटी आश्वासनं सध्याच्या आमदारांनी दिली, परंतु मी आपल्या साक्षीनं मान्य कृष्णा पाटील डोणगावकरांचं अभिनंदन करेल की पहिल्यांदा कृष्णा पाटलांच्या नेतृत्वाखाली प्युअर शिवसेनेचं पॅनल या ठिकाणी निवडून आलं. नुसतं आलं नाही, पॅनल अनेक कारखान्याच्या बंद पडलेल्या कारखान्याचे निवडून येत असतात. बंद पडलेल्या कारखान्याचे संचालक असतात, त्यांना सरकार वेगवेगळा निधी देत असतं. मग अजितदादाचे 5-25 कारखाने असतील, अन्य लोकांचे 5-25 कारखाने असतील, परंतु गंगापूरच्या कारखान्याला कधी निधी मिळाला नाही. परंतु कृष्णा पाटलाचं आपण सगळे मिळून निश्चित अभिनंदन करू. आज पहिली साखरेचं पोतेचं पूजन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते आपण करणार आहे. शब्द खरा ठरलेला आहे, कारखाना शिवसेनेच्या ताब्यात आला. कृष्णा पाटलाच्या रूपानं आज या कारखान्यातून साखर कारखान्याला सुद्धा सुरुवात केलेली साहेब. या साखरेच्या पोत्याचं पूजन आपण करणार आहे. खोटे आश्वासनं शिवसेना देत नाही, खोटं अभिवचन शिवसेना देत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या या संभाजीनगरचा हा बालेकिल्ला सातत्यानं शिवसेना प्रमुखाच्या विचारानं, सातत्यानं ताकदीनं पुढे राहिलाय. येणाऱ्या काळात सुद्धा शिवसेना प्रमुखाचा हा विचार आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्वाला या तालुक्यातून मला निश्चित भरघोस आघाडी मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.